नमस्कार, मी मधुरा. जी24 तास मध्ये आपलं स्वागत. आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत डायबिटिक फूट अर्थातच पायांचे दुष्परिणाम, आणि ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत जस्ट डायबिटीज ह्या सेंटरमधील दोन प्रख्यात असे डॉक्टर्स, डॉक्टर विक्रांत तारी आणि डॉक्टर श्रद्धा रावराणे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी दोन्ही डॉक्टरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. डॉक्टर विक्रांत नमस्कार, डॉक्टर श्रद्धा रावराणे तुमचंही नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं दोघांचंही. आणि डॉक्टर विक्रांत यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास, डॉक्टर विक्रांत तारी हे मधुमेह तज्ञ असून त्यांनी कार्डिफ युनिव्हर्सिटी मधून मधुमेह संदर्भातील डिप्लोमा पूर्ण केला आहे. ते सध्या जस्ट डायबिटीज मध्ये मधुमेह तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तर डॉक्टर श्रद्धा रावराणे या जस्ट डायबिटीज मध्ये सिनियर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा डायबिटीज एज्युकेशन मध्ये मोठा हातखंडा आहे. गेली अनेक वर्ष त्या डायबिटीज रुग्णांवर यशस्वी उपचार करतात. विशेष म्हणजे जस्ट डायबिटीज सेंटर मध्ये डायबिटीजशी संबंधित डोळे, हृदय, पाय, दात, किडनी आणि मानसिक आजार अशा सर्व अवयवांवरही निदान आणि उपचार केले जातात. एकूणच डायबिटिक फूट आणि पायांचे त्याच्यावरती होणारे दुष्परिणाम ह्याविषयी आपण आज अधिक जाणून घेऊया या दोन तज्ञ डॉक्टरांकडून. तेव्हा ह्या विषयाबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-221-010 वर संपर्क साधून दोन्ही डॉक्टरांना थेट प्रश्न विचारू शकता. तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया. पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर विक्रांत आणि डॉक्टर श्रद्धा. खरं तर आजचा विषय फार महत्त्वाचा आहे, कारण की जसं डायबिटीजचा परिणाम इतर अवयवांवरती होत असतो, म्हणजे आपण आत्ताच म्हटलं डोळ्यांवर, कानांवरती परिणाम होत असतो, किडनीवर विशेषतः परिणाम दिसून येतो, त्याचबरोबर पायांवरही मोठ्या प्रमाणात हा परिणाम दिसून येतो. तर ह्याचा डायबिटीजचा आणि पायांचा नेमका संबंध काय आहे? डायबिटीजचे प्रॉब्लेम, पायानी होणारे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन्स होत असतात. पण त्या चर्चा करायचा अगोदर आपण डायबिटीजच्या कॉम्प्लिकेशन्सकडे जरा बघू. जर तुम्ही या स्लाइडकडे जर बघितलं तर डायबिटीजचे दोन प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स असतात. पहिला मॅक्रोवॅस्क्युलर म्हणजे मोठ्या रक्तवाहिनींवर त्याचा परिणाम होतो. दुसरा म्हणजे मायक्रोवॅस्क्युलर म्हणजे छोट्या रक्तवाहिनींवर परिणाम होतो. जर आपण फर्स्ट बघितलं मॅक्रोवॅस्क्युलर, त्यात मेंदूवर परिणाम होतो ज्याने की स्ट्रोक होऊ शकतं. दुसरं हृदयावर परिणाम होऊ शकतो ज्याने की हृदयाचा विकार होऊ शकतो, ब्लड प्रेशर वाढू शकतो. तिसरं पेरिफेरल वॅस्क्युलर डिसीज होऊ शकतं, ज्यात ह्या पेरिफेरल वॅस्क्युलर डिसीज मध्ये त्यात रक्तपुरवठा बरोबर पूर्णपणे होत नाही आणि त्यामुळे पायाचे फूट प्रॉब्लेम्स होऊ शकतात, विकार होऊ शकतात. नंतर आपण मायक्रोवॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्सकडे वळूया. त्यात डोळ्यांचा विकार होतो डायबिटीजमुळे, ते आम्ही डायबिटिक रेटायनोपॅथी म्हणून म्हणतो. किडनीवर परिणाम होतो, आपण त्याला डायबिटिक नेफ्रोपॅथी म्हणून म्हणतो. आणि पायांच्या नसांवर परिणाम होतो, त्याला आपण डायबिटीज न्यूरोपॅथी म्हणून म्हणतो. आणि फूट प्रॉब्लेम्स हे न्यूरोपॅथीमुळे पण होतात आणि पेरिफेरल वॅस्क्युलर डिसीजमुळे पण होतात. तर आज आपण विशेषतः आपण डिस्कस करणार आहोत न्यूरोपॅथीनी मुळे झालेले फूट प्रॉब्लेम्स. बरोबर, न्यूरोपॅथीमुळे पण पायांचे प्रॉब्लेम्स होतात किंवा पायांवरती त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. मात्र एकूणच डायबिटीज पेशंटने जर शुगर कंट्रोलमध्ये ठेवली तर नक्कीच ह्याचा परिणाम कुठेतरी कमी प्रमाणात दिसून येतो. मात्र डॉक्टर विक्रांत, मला असं तुम्हाला विचारायचं आहे की जे काही पायांचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात डायबिटीज पेशंट्समध्ये, ते कसे टाळता येऊ शकतात? डायबिटीज पेशंटना पहिला आपण हे डिस्कस करूया की डायबिटीज न्यूरोपॅथी हे कसं होतं. ठीक आहे. तर हायपरग्लायसेमिया म्हणजे हाय ब्लड शुगर्स. हे हाय ब्लड शुगर झाल्यामुळे काय होतं की पायांच्या नसांवर परिणाम होतो. नसांवर परिणाम झाला की नसांना ॲडिक्वेट न्यूट्रिशन भेटत नाही, ब्लड सप्लाय भेटत नाही आणि त्यामुळे डायबिटीज न्यूरोपॅथी डेव्हलप होते आणि डॅमेज होतात. आणि डायबिटीज न्यूरोपॅथीचे सिम्पटम्स काय असतात? जर डायबिटीज न्यूरोपॅथी जर त्वचामध्ये स्किनला इफेक्ट झाली, पायानी हाताने होते, तर पेशंट्स कंप्लेंट करतात की जळजळ होणे, टिंगलिंग सेन्सेशन म्हणतात, क्रॅम्प्स येणे, पायाला मुंग्या येणे, असे कंप्लेंट्स येतात. जर डायजेस्टिव्ह सिस्टमवर इफेक्ट होतं तर कॉन्स्टिपेशन, पोट भरणे, डायरिया, हे सगळे सिम्पटम्स दिसतात. आणि जर युरिनरी सिस्टमवर जर परिणाम झाला तर पेशंटना असं दिसतं की लाईक
लघवी त्यांना पास करता बरोबर ओके. येत नाही. म्हणजे सुरळीतपणे जे नॉर्मल पेशंट्स असतात किंवा नॉर्मल आपण पब्लिक असतात तेव्हा कसं एक वेगळा फ्लो असतो, तसा फ्लो आपल्याला ह्याच्यामध्ये दिसून येत नाही. मधुरा प्रत्येक सिस्टीमवर वेगवेगळ्या परिणाम होतो, नसा नक्कीच. सगळीकडेच असतात. तर ज्या नसांवर परिणाम झालाय त्या नसांवरचा परिणाम आपल्याला तसा त्या सिस्टीमवर दिसून येतो. नक्कीच. आपल्याला फोन कॉल्स यायला सुरुवात झाली. आपला पहिला फोन आलाय ठाण्यावरनं. सुधीर यांचा विचारा, काय प्रश्न आहे? हॅलो, नमस्कार, बोला. नमस्कार. मी सुधीर कामत बोलतो ठाण्याहून. बोला. हा, माझ्या पायाचं ऑपरेशन झालंय सप्टेंबरमध्ये. म्हणजे गँग्रीन व्हायचा संभव होता. मला बोट काळं पडलं होतं म्हणून उजव्या पायाची 4 बोटं काढलेली आहेत. काय आता जखम बसणार शुगर पण कंट्रोल मध्ये आहे. काय तर मला आणि काय काळजी घ्यावी लागेल पायाची? नक्कीच. कधी तुमचं ऑपरेशन झालंय? हा, माझं ऑपरेशन सप्टेंबर मध्ये झालंय, 2013. 2013. बरं, ठीक आहे काका. खरं तर ह्यांचं गँग्रिंग होण्याचे चान्सेस होते म्हणून ऑपरेशन झालेलं आहे. आणि त्यांनी फार खूप छान प्रश्न असा विचारलाय की पायांची काळजी नेमकी कशी घ्यायला पाहिजे. कारण की नॉर्मली डायबिटीस पेशंट्सला माहिती नसतं की नेमके कशी पायांची काळजी घेतली पाहिजे. तर सांगा डॉक्टर. खरं तर ते खूप सोपं आहे काळजी घेणं, आणि डॉक्टर तारी आपल्याला सांगतील की स्टेप बाय स्टेप बरोबर कशी ती काळजी घ्यायची आहे पायांची. आपण यांचा प्रश्न एकदम चांगला आहे आणि आपण ह्या बाबतीत आता एकदम ब्रीफली चर्चा करणार आहे. जर आपण ह्यांचा पहिला प्रश्न आहे ना, ऑलरेडी गँग्रीनच्या चान्सेस होते म्हणून ह्यांना भरपूर काही म्हणजे ह्यांना न्यूरोपॅथी ऑलरेडी डेव्हलप झालेली. तर ह्यांना आता काय करायचं, ह्यांना आता मेन म्हणजे ह्यांना शुगर कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. त्या टार्गेट रेंज मध्ये ठेवलीच पाहिजे. बरोबर. नाहीतर पुन्हा ते प्रॉब्लेम्स डेव्हलप व्हायचे चान्सेस होतात. आणि अजून काय प्रकार असतात जे आपण घरोघरी एकदम कॉमन प्रकार करतो, एकदम सोपे असतात, ते तुम्हाला दाखवतो. जसे की घट्ट मोजे न घालू नये, नंतर कॉटन सॉक्स घालणे, नायलॉन सॉक्स शक्यतो अवॉइड करणे. दुसरा, आरशात दररोज पाय बघणे की काय जखम झाली, इजा झाली तर ते आपल्याला दिसून येतं. तर हे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. नंतर नख सरळ कापणे. युजली आपण आतपर्यंत नख नेहमी कापतो जर काय घाण वगैरे असली, पण डायबिटीज मध्ये काय होतं की तिथे इजा व्हायची चान्सेस असतात. म्हणून स्ट्रेट कापले आणि त्याला फाईल करणे हे इम्पॉर्टंट आहे. नंतर अनवाणी चालू नये, कारण भरपूर पायाला लागतं, छोटेसे दगड असतात, ते लागून नंतर प्रॉब्लेम्स मोठे होऊ शकतात. इनफॅक्ट घरातही स्लीपर किंवा मोजांचा वापर करायलाच पाहिजे. पण बरेच पेशंट्स ते लक्ष देत नाही, अवॉइड करतात किंवा एक कंटाळा येतो त्यांना खरं तर. आणि घरातही तुम्हाला जखम होऊ शकते ना, म्हणजे चान्सेस असतातच. पण तरी त्यातल्या त्यात बाहेर जाताना तरी ऍटलीस्ट फुल क्लोज्ड फुटवेअर म्हणजे पूर्ण शूज वगैरे मध्येच बाहेर जावं डायबिटिक. आणि त्यासाठी खास डायबिटिक फूटही बाजारात अवेलेबल असतात. त्याचबरोबर अजून काय आपण काळजी घेऊ शकतो? ह्याच बरोबर आपण योग्य पद्धतीचे बूट वापरणे. योग्य पद्धतीचे बूट आपण ते पुढे जाऊन आपण डिस्कस करू कुठल्या प्रकारचे वापरावे. आणि मेन इम्पॉर्टंट आहे कुठल्या प्रकारचे फुटवेअर नाही वापरावे. तर हे तुम्ही जर स्लाइडवर बघा, ग्रीप पॅटर्न वाले चप्पल असतात, साधे स्लीपर असतात, नंतर सँडल्स, हाय हिल्स वाले, हे असे सर्व प्रकारचे आपण अवॉइड नाही घातलं पाहिजे. नंतर पायांच्या बोटांमध्ये स्वच्छता राखावी, त्याला कोमट पाणीने धुवून काढावे आणि एकदम सुकून काढावा त्याला. आणि रात्री झोपताना कुठलं वॅसलिन लोशन किंवा एलोवेरा जेल किंवा तेल लावलं तरी चालेल. आणि जर पायांना कधी धूळ वगैरे लागली असेल, माती लागली असेल, तर ते लगेचच धुणं फार गरजेचं आहे. बरोबर. डायबेटिक पेशंट नक्कीच, म्हणजे पायांची काळजी घेणं फार आवश्यक आहे. म्हणजे शुगर कंट्रोलमध्ये तर ठेवावीच, मात्र त्याचबरोबर हे जे काही तुम्ही छोटे छोटे घरगुती उपाय सांगितले त्यात फार महत्वाचे आहेत. मात्र बऱ्याचदा असं होतं की डायबेटिक पेशंटला सेन्सेशन जातं. म्हणजे खास करून पायांच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की त्यांना सेन्सेशन नसतं. अशा वेळेस नेमका कुठल्या प्रकारच्या चाचण्या करणं आवश्यक आहे की त्याचे दुष्परिणाम ते टाळू शकतात पुढे जाऊन? अच्छा, चाचण्या सर्वात पहिला तर HbA1c चेक करणं. हे इन जनरल HbA1c म्हणजे 3 महिन्याचं ऍव्हरेज ब्लड शुगर झालं, ते आटोक्यात रेंज मध्ये आणलं पाहिजे. दुसरे फिजिकल चाचण्या असतात, म्हणजे पायातले एकदम सोपे तिथे टेस्ट असतात, ते तुम्हाला डॉक्टर श्रद्धा दाखवतील कुठल्या प्रकारे टेस्ट होतात. बरोबर.
हे बघा पायांच्या ज्या स्पेसिफिक तपासण्या असतात त्याला आम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह फूट एक्झामिनेशन असं म्हणतो. काही स्पेसिफिक ठिकाणीच फक्त फूट क्लिनिक्स हे अवेलेबल असतात आणि त्या फूट क्लिनिक्समध्ये तुम्हाला हे स्पेसिफिक टेस्टिंग होतात. जसे सगळ्यात पहिले म्हणजे मोनोफिलामेंट टेस्ट जी असते ती कशी असते की छोटीशी फिलामेंट असते जी आपण पायाच्या स्पेसिफिक भागांवर टच करून बघतो आणि पेशंटला तिथे सेन्सेशन आहे की नाही, त्याला जाणवतंय की नाही त्या भागात, हे त्या टेस्टवरून आपल्याला लक्षात येतं. तर हे खूप स्पेसिफिक टेस्ट आहे आणि त्याच्यातून आपल्याला कळतं. दुसरी टेस्ट म्हणजे आहे व्हायब्रेशन परसेप्शन टेस्ट, ज्याच्यामध्ये आपल्याला हे कळतं की पेशंटला व्हायब्रेशनचा किती आभास होतोय. म्हणजे जर त्याच्या आजूबाजूला काही हालतंय, त्याच्या पायाला लागून काही हालतंय तर त्याला ते जाणवतंय की नाही, ते व्हायब्रेशन परसेप्शन मध्ये आपल्याला कळतं. ही खूप महत्वाची टेस्ट असते. तिसरं म्हणजे आपल्याला एक आहे हॉट अँड कोल्ड परसेप्शन टेस्ट, ज्याच्यामध्ये गरम आणि थंड ह्या दोन गोष्टींची जाणीव पेशंटला होते की नाही हे कळणं गरजेचं असतं. त्यामुळे ते पायाच्या खालच्या भागाला त्याला गरम आणि थंड हे दोन्ही गोष्टी लावून आपल्याला हे कळतं की त्याला आहे की नाही सेन्सेशन. आणि फोर्थ म्हणजे लास्ट म्हणजे अँकल ब्रॅकिल इंडेक्स नावाची एक असते टेस्ट, ज्याच्यामध्ये आपल्या हाताचं जे ब्लड प्रेशर आहे आणि पायाचं ब्लड प्रेशर ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे, कारण तो फरक असणार. कारण बऱ्याचदा पायामध्ये ब्लड सप्लाय हा कमी होऊन गेलेला असतो, तर त्यामुळे पायाचं जे ब्लड प्रेशर असतं त्याच्यामुळे आपल्याला हे कळतं की हे पायामध्ये ब्लड प्रेशरचा इश्यू असल्यामुळे कदाचित रक्त पोहोचत नाहीये वाहिन्यांमुळे, म्हणजे आपल्या नसांना वगैरे, आणि त्यामुळे डॅमेज होण्याची शक्यता तेवढीच जास्त असते. नक्कीच. आपल्याला अजून एक फोन आलाय, आपण फोन घेऊया. जयकुमार बोलतायत, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. हा बोला. हा नमस्कार, मी साधारण जयकुमार पुणेकर बोलतोय. मला गेली 10 वर्ष डायबिटीस आहे. बरं. कारण कमी झालेली कशी मला कळणार? डॉक्टर, मगाशी आपल्याला ब्रेकवर जाण्यापूर्वी एक फोन आलेला होता आणि त्यांची शुगर कंट्रोल मध्ये असते, कधी अनकंट्रोल असते. नेमकं कशी केव्हा तपासावी आणि काय एक्झॅक्टली त्यांचे सिम्पटम्स असू शकतात ह्याबद्दल सांगा. राईट. शुगर ही बऱ्याचदा फ्लक्च्युएट होत असते डायबेटिक पेशंटमध्ये, आणि त्याचे फ्लक्च्युएशन लेवल्स जाणण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं बेसिक गोष्ट म्हणजे आपल्याला SMBG म्हणजे सेल्फ मॉनिटरिंग ऑफ ब्लड ग्लुकोज करणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्ती जो डायबेटिक असो त्याच्याकडे ग्लुकोमीटर असला पाहिजे, ज्याच्याने तो आपल्या ग्लुकोजची तपासणी करू शकतो स्वतःच आणि कळू शकतं त्याला की आपली शुगर लेवल किती प्रमाणात फ्लक्च्युएशन होते. दुसरी गोष्ट, डॉक्टरांनी जसं सांगितलं HbA1c नावाची जी टेस्ट आहे 3 महिन्याचा त्याच्याने आपल्याला अॅक्युरेटली कळतं आणि कुठल्याही गोष्टीचा त्याच्यावर परिणाम न होता त्या टेस्ट मध्ये क्लिअरली कळतं की तुमची शुगर किती वर खाली होती ते. त्यामुळे त्या टेस्टिंग करणं गरजेचं आहे. आणि सिम्पटम वाईजही तुम्ही ओळखू शकता. फ्रिक्वेन्सी युरिनेशनची वाढल्यावर, तहान जास्त लागणे आणि भूक जास्त लागणे, ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला लक्षात येऊ शकतं की एक्झॅक्टली ब्लड शुगर लेवल कमी जास्त होते का. आजकाल एक लेटेस्ट टेक्निक आली आहे ज्याच्याने रेग्युलर मॉनिटरिंग शुगरचे होते, ते डॉक्टर तारी आपल्याला सांगते. नक्कीच. ह्या टेक्निकला SMBG म्हणजे सेल्फ मॉनिटरिंग ब्लड ग्लुकोज म्हणतात. सॉरी, कंटिन्युअसली ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम म्हणतात. ह्या टेक्निकमध्ये काय होतं की साधारण 288 रिडिंग्स पर डे कॅल्क्युलेट केले जातात. आपल्या बॉडीला नॉन इन्व्हेजिव्ह तरीकेने एक सेन्सर लावला जातो आणि ते सतत 5 ते 6 दिवस शुगर्स मोजत असतं. आणि आपल्याला ते पण आपण लिहून ठेवतो की कधी जेवलंय, कधी औषध घेतलंय. तर आपल्याला एक चार्ट तयार होतो, ब्रेकफास्ट, लंच, डिनर आणि पुरं 5-6 दिवसाचं ॲव्हरेज. तर त्याने आपल्याला एकदम सोप्या रीतीने डायग्नोज करायला इझी पडतं की ठीक आहे, ह्या प्रॉब्लेममुळे त्यांचे शुगर्स वरती खाली जात आहे आणि आपण त्याप्रमाणे ते औषधं चेंज करून किंवा त्याप्रमाणे इन्सुलिन असेल तर इन्सुलिन ऍडजस्ट करून आपण त्याचं सगळंच आपल्याला चेंज करता येतं. बरोबर. ते त्या टेस्टमुळे पॉसिबल होतं. ह्या टेस्टमुळे एक फायदा होतो की डायबेटिक पेशंटला एक आधार मिळतो की आपल्याला हे करायचंय, हे खायचं नाहीये, ही औषध आपल्यासाठी योग्य आहेत हे कळू शकतं. त्याचबरोबर डॉक्टर, मगाशी एक आपल्याला फोन आला होता आणि त्यांना ना गँग्रीन होण्याचे चान्सेस होते म्हणून त्यांचं ऑपरेशनही केलं गेलं. तर गँग्रीन म्हणजे नेमकं काय आहे? बघा, आता तुम्हाला गँग्रीन हा एकदम इमोशनल टॉपिक आहे. जर बघितलं, भरपूर लोकांना भीती वाटते ते ऐकून, शब्द ऐकून. पण गँग्रीन होतो कसा त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करूया. ठीक आहे. तर न्यूरोपॅथी जेव्हा एका लेवलवर जेव्हा ॲडव्हान्स्ड होते तेव्हा काय होते की पेशंट्स कंप्लेंट करतात की सुन्नता येणे, आपण कापसावर चालणे असे वाटणे, बरोबर, हे असे सगळे सिम्पटम्स येतात. तर असे सगळे सिम्पटम्स कशामुळे होते? कॅलस फॉर्मेशनमुळे. हे जे छोटे जेव्हा असतात तेव्हा छोटीशी जखम, जेव्हा ती छोटी जखम मोठी होते तेव्हा हे सगळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. जर आपण आता ह्या स्लाइडवर बघितलं तर हे कॅलस फॉर्मेशन आहे. कॅलस हे पॅच आपण बघितलं, ह्याला कॅलस म्हणतात. तुम्ही कर्सरने दाखवू शकता आपल्या प्रेक्षकांना. हो. आणि कॅलस म्हणजे काय असतं? ते डेड स्किनचं एक हे गाठ असते. तर ते होतं कशामुळे कॅलस की
आपण प्रेशर सतत असणं पायावर, इम्प्रॉपर फुटवेअर असणं, त्यामुळे होतं. जर त्याचे आपण तेव्हा निदान केला नाही आणि काळजी घेतली नाही तर मग ते छोट्याशा हेमोरेज म्हणजे छोटासा अल्सर मध्ये तयार होते. बरोबर. तर जेव्हा आपल्याला ह्या 2 गोष्टींकडे निदान करणं खूप आवश्यक आहे. आणि जर आता सुद्धा जर निदान केलं नाही तर मग तिसऱ्या स्टेजकडे जातं, जेव्हा फुल फॉर्म अल्सर तयार होतो, त्याच्यात पू जमतो, इन्फेक्शन तयार होते. आणि नंतर जर त्या पण स्टेजवर आपण जर योग्य ट्रीटमेंट केली नाही, जसे की अँटीबायोटिक्स, ड्रेसिंग तर मग वगैरे, गँग्रीन तर मग गँग्रीनच्या अगोदर त्याला हाडांपर्यंत ते इन्फेक्शन जातं आणि त्याला ऑस्टिओमायलायटिस असं म्हणतात. गँग्रीन कधी होतं? गँग्रीन कधी होतं? जेव्हा रक्तपुरवठा बरोबर होत नाही आणि ते झाल्याने ब्लड शुगर कंट्रोलमध्ये नसली. ब्लड शुगर कंट्रोल आटोक्यात ठेवण्याचं काय इम्पॉर्टन्स असतं, कारण ब्लड शुगर जास्त असल्यामुळे डिलेड वुंड हिलिंग म्हणतात, जे जखमा असतात ते लवकर बरी होत नाही. तर त्यामुळे हे सगळे कारण फॅक्टर्स करून टिश्यूज सडायला लागतात आणि टिश्यूज जर सडायला लागले की त्याचा गँग्रीन तयार होतो. आणि जर इकडे गँग्रीन झाला की मग ऑपरेशन पाय कापायला पर्याय उरत नाही बऱ्याचदा. आपल्याला काळजी घेणे खूप इम्पॉर्टंट, की आपण त्या स्टेज पर्यंत पोहोचू नये. नक्कीच काळजी घेणं फार आवश्यक आहे डायबेटिक पेशंटसाठी. आपल्याला अजून एक फोन आला, आपण फोन घेऊया. अविनाश बोलताय जळगाववरनं, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. हा मॅडम. हा बोला. हा मॅडम. हा बोला. मला डायबिटीस आहे 7 वर्षापासून. तर दादांना मला विचारायचं आहे की मी एक उडी मारली होती पायाला, तेव्हा व्याधी झाली होती लिगामेंटची. हा. तर तेव्हापासून माझ्या पायाला ती दुखतच असतं. बरं. 5 वर्षांपासून तुम्हाला डायबिटीस आहे? 7 वर्षापासून. 7. तरी मला इन्सुलिन झालं, ह्युमन मिक्सर 3 वेळा घ्यावं लागतं मला ते दिवसातून. तर त्यावर काही दुसरा इलाज आहे का असा, की आपण इन्सुलिन कंट्रोल करून, म्हणजे त्रास होतो मला त्याचा एकदम पायाला त्रास होतोय? बरं. हा, म्हणजे माझ्या ना नसामध्ये लिगामेंट जवळ मी पडलो होतो, त्रास होतो. आणि आता पायाच्या डाव्या पायाला व्हायब्रेशन चालत असतं पंजाजवळ. तर त्यावर काय सांगाल? नक्कीच. जसं आपण आता जस्ट एक्सप्लेन केलं, जे छोटे प्रॉब्लेम होतात ते कसे मोठे होतात, बरोबर. तर त्याचंच एक्झाम्पल आहे. आता त्यांना ऑलरेडी त्रास झालेला आहे, टेंडन इंजुरी झाली आणि ते इन्सुलिन घेतात, पण क्वेश्चन आहे की त्यांचं शुगर कंट्रोलमध्ये आहे की नाही, ते किती फ्रिक्वेन्सीमध्ये शुगर ते चेक करतात आणि त्यावर त्यांचं ट्रीटमेंट बरोबर ते योग्य पद्धतीने चालू आहे की नाही. तर ते सर्वात मेन आहे की शुगर कंट्रोल में पाहिजे. जर ब्लड प्रेशर असेल, ब्लड प्रेशर आटोक्यात पाहिजे, कोलेस्ट्रॉल असेल, कोलेस्ट्रॉल आटोक्यात पाहिजे. हे सर्व झाले की मग त्यांना थोडंसं पायावर आराम दिला पाहिजे बेसिकली. तर त्यांना थोडा आरामसहित आणि बरोबर शुगर आटोक्यात आणून त्यांना त्याचं चांगला रिझल्ट येऊ शकतो. बरोबर. म्हणजे चांगल्या रिझल्टसाठी त्यांना शुगर कंट्रोलमध्ये आणणं फार आवश्यक आहे. आणि पुढचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते नक्कीच त्यांना टाळता येऊ शकतात. नक्कीच. डॉक्टर आपण मगाशी काय काय दुष्परिणाम होतात पायांवरती हे तर ऐकलं, मात्र ह्या दुष्परिणामांवरती काय उपचार केले जातात ह्याबद्दल काय सांगाल? पायांचे उपचार जर आपण पाहिले की आपण पहिल्याच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं की कॅलस फॉर्म होतो, तर ते त्या स्टेज पासून आपण काळजी घेतली पाहिजे. काय काळजी घेतली पाहिजे? जेव्हा कॅलस फॉर्म होतो डेड स्किन, तेव्हा आपण रेग्युलरली पेडिक्युअर करून घेतलं पाहिजे. पेडिक्युअर प्युमाय स्टोन असतो, जो पोर्स वाला दगड असतो, त्याला होल्स असतात, तर त्यांनी रेग्युलरली साफ केलं पाहिजे आणि ते डेड स्किन हळू काढली पाहिजे. आणि पण डायबिटीसचा पेशंट लक्षात ठेवलं पाहिजे की त्याला कुठल्याही शार्प ऑब्जेक्टनी ते डेड स्किन काढी नये. काही लोक ब्लेडचा वापर करतात, रेझर वापरतात, तर ते चुकीचं आहे. बरोबर, चुकीचं आहे. आणि नंतर मग जेव्हा जर अल्सर फॉर्म झालं, अल्सर फॉर्म झाल्यावर रेग्युलरली त्याला ड्रेसिंग करून घेणे, त्याचे रक्त तपासणी करणे, इन्फेक्शन अँटीबायोटिक्स देणे, आणि जर त्याच्यावर जखम सुखत नसेल तर मग डिब्राइडमेंट करणे आणि त्याला बरोबर ट्रीट करणे. बरोबर. आणि ह्याच्या व्यतिरिक्त कुठले उपचार जस्ट डायबिटीज मध्ये अवेलेबल आहेत? तसं पाहिलं तर एकदा गँग्रीन झालं, जसं डॉक्टर म्हटले, तर एकदा गँग्रीन झाल्यावर आपल्याला बरंच काही करता येत नाही. त्यामुळे जस्ट डायबिटीज मध्ये आम्ही फोकस असं करतो की पेशंटला प्रिव्हेंटिव्हलीच त्या गोष्टीची एक अशी जाणीव असली पाहिजे की पायाचे असे प्रॉब्लेम होऊ शकतात. डायबिटीज असणाऱ्या
10% लोकांना पायाचा प्रॉब्लेम आयुष्यात कधी ना कधी होत असतो. तर दॅट इज अ व्हेरी बिग पर्सेंटेज. तर त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की हे जे प्रिव्हियस स्टेजेस असतात, आधीचे जे स्टेजेस, ह्याच्यातच तुम्ही कंट्रोल केलं तर त्याचा फायदा आहे. त्यामुळेच आम्ही जस्ट डायबिटीज मध्ये जे अॅन्युअल प्रोग्राम्स आहे डायबिटीज मॅनेजमेंटचे, त्याच्यामध्ये ह्या ज्या टेस्ट मी म्हटले मोनोफिलामेंट वगैरे, हे जे कॉम्प्रिहेन्सिव्ह फूड एक्झामिनेशन आहे ते वर्षातनं एकदा तरी आम्ही पेशंट्सचं करून घेतो. त्यामुळे पेशंट्सला कसं एक आयडिया असते की आपल्याला पायात सुन्नता किती आली आहे की नाही आली आहे, किंवा आपल्या पायाची अवस्था कशी आहे आणि कशा पद्धतीने त्याचं ब्लड सर्क्युलेशन चालू आहे, पेशंटला आयडिया असते. त्यामुळे प्रिव्हेंटिव्हलीच ते आम्ही तिथे ट्रीट करतो. आणि दुसरी गोष्ट, आमच्याकडे पुडियाट्रिस्ट सुद्धा आहे. पुडियाट्रिस्ट म्हणजे जे पायांचे डॉक्टर असतात ते पायांची डिटेल्ड एक्झामिनेशन रेग्युलर बेसिसवर पेशंट्सची करत असतात. आणि जर इन केस त्यांना कॅलस किंवा कॉर्न सारखे काही प्रॉब्लेम झाले तर त्यांना एक स्पेसिफिक फुटवेअर्स असतात, काही स्पेसिफिक इनसोल्स असतात जे प्रिस्क्राईब करतात. आणि त्यामुळे पेशंटला बराच कम्फर्ट मिळतो आणि तो त्या अवस्थेत सुद्धा व्यवस्थित स्वतःला मॅनेज करू शकतो आणि ती अवस्था पुढे कंटिन्यू होत नाही. नक्कीच. आत्ताच डॉक्टर श्रद्धा यांनी सांगितलं की एक स्पेसिफिक फुटवेअर असतात आणि मगाशी पण आपला विषय निघाला तेव्हा तुम्ही काही फुटवेअरचे काही मला इमेजेस दाखवल्या होत्या. त्याबद्दल काय सांगाल की ते फुटवेअर कम्फर्टेबल तर असतातच, मात्र त्याचा काय फायदा होतो डायबिटीज पेशंटसाठी, त्याबद्दल काय सांगाल? बघा, डायबिटीज फुटवेअर का इम्पॉर्टंट असतात. न्यूरोपॅथीमध्ये काय होतं की आपलं जे प्रेशर ते खूप इम्पॉर्टंट असतं. तर ते प्रेशर रिलीव्ह करण्यासाठी वेगळे प्रकारचे चप्पल असतात, जसं की MCR आणि MCP हे 2 प्रकारचे चप्पल असतात. मायक्रोसेल्युलर रबर आणि मायक्रोसेल्युलर पॉलिमर हे 2. तर त्यांनी प्रेशर चांगल्यापैकी डिस्ट्रीब्यूट होतं. त्यामुळे प्रेशर पॉईंट जमत नाही आणि त्यांनी त्याचा फायदा होतो. जर अल्सर झालं असेल पेशंटला तर मग वेगळे प्रकारचे चप्पल असतात. जर आपण हे बघणार अकोमोडेटिव्ह ड्रेसिंग म्हणतात, हा इथे अल्सर जो आहे त्याला सोडून बरोबर ड्रेसिंग केलंय म्हणजे त्याच्यावर प्रेशर येणार नाही. आणि वेगळे प्रकारचे चप्पल सुद्धा असतात, बूट असतात, जे जर अल्सर पुढे असेल तर त्याप्रमाणे जर आपण बघाल तर एक जागा खाली असते, त्याला पोस्टिरियर अँटिरियर असं म्हणतात त्या. तर हे फुटवेअर जे ते खूप फायदा होतात पेशंटला. आणि अशा अवस्थेत डेफिनेटली पेशंटला थोडं ऑफलोडिंग झालं, वजन त्याच्यावर नाही आलं तर त्याची पुढची स्टेज नक्कीच अवॉइड होते. नक्कीच. म्हणजे जे दुष्परिणाम आहेत ते टाळता येऊ शकतात. अल्सरचं दुसरं नाव आहे नॉन हिलिंग अल्सर म्हणतात, कारण प्रेशर आल्यामुळे ते जखमा बऱ्याच होणार नाही. तर आपण त्याच्यावर प्रेशर जर काढलं, रिलीव्ह केलं, ऑफलोड केलं तर मग नक्कीच लवकर फायदा होतो आणि लवकर ती जखमही भरून येऊ शकते आणि पेशंटला बरं वाटू शकतं. आणि त्याबरोबर ते ड्रेसिंग खूप गरजेचं, म्हणजे ड्रेसिंग रेग्युलर असणं, रेग्युलर ड्रेसिंग करणे गरजेचे आहे. वेगळे वेगळे हल्ली क्रीम्स भेटतात, त्याने आपण ड्रेसिंग करू शकतो आणि त्याने ग्रॅन्युलेशन म्हणजे वूंड हिलिंग खूप पटकन होऊन जातं. नक्कीच. आणि एक शेवटचा आणि जाता आता तुम्हाला असा प्रश्न विचारायचा वाटतं दोघांना पण, खरं तर डायबिटीज पेशंटने सगळ्या स्वतःची काळजी स्वतःच घेतली पाहिजे. शुगर कंट्रोलमध्ये तर ठेवलीच पाहिजे, मात्र नेमकं कशा पद्धतीने ही शुगर कंट्रोलमध्ये ठेवली पाहिजे आणि स्वतःची काळजी म्हणजे पाय, आज आपला विषय पण त्यावरतीच आहे, पायांचे दुष्परिणाम कसे टाळले पाहिजे त्याबद्दल अगदी थोडक्यात सांगाल? जस्ट डायबिटीज सेंटर जे आहे, जिथे आम्ही ह्या सगळ्या गोष्टींची पेशंटचा काळजी घ्यायला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायबिटीज पेशंटला एज्युकेशन असणं गरजेचं. त्याच्याने त्याला एक स्वतःमध्ये एक कॉन्फिडन्स येतो आपल्या डायबिटीजला मॅनेज करण्यासाठी. त्यामुळे आम्ही पेशंट एज्युकेशन जे आहे त्याच्यावर खूप फोकस करतो. ती पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, पेशंटला रेग्युलर मेडिकेशन घेणं खूप महत्त्वाचं आहे. जे मेडिसिन्स त्याला दिले आहेत ते व्यवस्थित वेळेवर घेणं खूप गरजेचं असतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्याबरोबर डाएट आणि एक्सरसाइज याचा खूप मोठा रोल आहे. आपण दरवेळेस मधुरा आपण हे म्हणतो आणि ही खरंच महत्त्वाची गोष्ट आहे, कारण डाएट आणि एक्सरसाइज जर मेंटेन नसेल तर बाकीच्या गोष्टींचा फारसा उपयोग होत नाही. एक म्हण आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. नक्कीच. आणि खरंच फार महत्त्वाचं आहे डायबिटीज पेशंटसाठी. खरंच तुम्ही दोघेही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. हितगुज मध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.